नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसावर 5वी फवारणी बघत आहे। तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असताल त्यांनी माझं चॅनल आहे शेतकरी ब्रँड या नावानं तुम्ही त्याला सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कोणता नवीन व्हिडिओ पडल्यावर तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येईल। त्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। चला तर आपण बघायचे आपल्याला 5वी फवारणी। तर ह्या कापूस आहे, एवढी ह्याची हाईट झालेली आहे। तर ह्याच्यावर तुम्हाला बोंडाची संख्या जर बघायला गेलो तर आता हे झाड आहे एक प्रकारे, हे सगळे बोंड आहेत, हे दिसत आहे तुम्हाला। खूप काही बोंड पण आहेत, बोंड गळालेले नाहीत, पण तुम्हाला ह्याच्यावर अशी फवारणी घ्यायची म्हणजे चाप वगैरे बी आहे, ह्याचे चाप तुम्हाला लक्षात दिसत असेल, कुठं बारके बोंड आहेत कुठं मोठे बोंड आहेत। पूर्ण गच्च झाड झालेलं आहे, एकमेकाला 4 फुटाची सरी आहे। सारीमध्ये देखील अशा प्रकारे आपला कापूस आलेला आहे। तर म्हणजे चलता देखील येत नाही, मी सरीमधून चलत आहे, हे मधलं काही दिसत पण नाही ह्या ठिकाणी। एवढा म्हणजे अशा गच्च प्रकारचा कापूस आलेला आहे 4 फुटावर। आणि आपण योग्य ट्रीटमेंट घेतल्यामुळं अशा प्रकारे कापूस आला आहे आपला। कुठंच काही पाण्यानं वगैरे देखील कापूस गेला नाही, त्याचं बूड देखील तुम्ही बघू शकता। ह्या प्रकारे हो का बूड हो का असं झालेलं आहे। आणि हो का कुठं तर हो का कापूस हे होऊन चालला आहे, आता खुलत आहे। पण जेणेकरून आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 5व्या फवारणीसाठी आपल्याला आता तुम्हाला दिसतंय का बघा, एकदम बारीक निरीक्षण करून हे जे काळं आहे हो काही मावा आहे, मावा आलं माझ्या नकापाशी ध्यानात द्या। आता तसंच एक प्रकारे तुम्हाला दाखवतो, ह्या ठिकाणी हो काही उडलं बघा, ही पांढरी माशी आहे। आणि ह्या ठिकाणी चला ह्या व्हिडिओत तुम्हाला दिसत आहे अशी पांढरी माशी आहे। यासाठी आपल्याला जर कुणाला शेतकरी डबल म्हणजे औषधं जर कुणाला समजत नसेल, त्यासाठी आपण व्हिडिओ सांगत आहे। तुम्हाला एक पोलीस घ्यायचे आणि ह्याची हाईट थोडे काही दिवस ह्याची हाईट जी आहे हे बघा, ह्याची हाईट जी आहे आता हो का एवढा हात, माझ्या हाईटपेक्षा देखील हात असा करावा लागत आहे, दिसत आहे तुम्हाला व्हिडिओत। ह्याची हाईट देखील आपल्याला कमी करायची, कारण हे जे बोंड आहेत ह्या बोंडाची देखील आपल्याला थोडीशी साईज वाढेल, ह्यासाठी आपल्याला हे करायचे। तर त्यासाठी औषध सांगतो, हंस नावाचं एक औषध आहे। हंस घेतल्यानंतर तुम्हाला पोलिस एक घ्यायचे, हंसच्या बदल्यात तुम्ही चमत्कार वापरू शकता गरडा कंपनीचं, आणि गरडा कंपनीचंच पोलिस आहे। भरपूर कंपनीचं आलेत, फिप्रोनिल प्लस असिटामाप्राइट असणारं जे कंटेन आहे 40-40%, तर तुम्ही ते वापरू शकता। त्यानंतर एक बुरशीनाशक घ्यावं लागेल तुम्हाला, कारण आता मी भरपूर शेतकऱ्यांना म्हटलं म्हणजे हे वापरा, त्यांनी पोलीसबद्दल सांगितल्यानंतर औषधाबद्दल सांगितल्यावर काही हरकत नाही म्हणले, पण बुरशीनाशकची काय गरज आहे, तर आज आपण त्याच्यावर माहिती। तर आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एक प्रकारचं भारी औषध घ्यायची गरज नाही, एक साधं बुरशीनाशक घेऊ शकता। कार्बायझिम मँकोजेब असणारं 12-63% कंटेन असणारं कार्बायझिम मँकोजेब, उदाहरणार्थ साप। जर तुम्ही वंडर प्लस तसं कोणत्या बी कंपनीचं तुम्ही घेऊ शकता, चांगल्या कंपनीचं तुम्हाला जे योग्य वाटेल ते। पण आता बुरशीनाशक का बरं घ्यायचं, एकतर आपल्याला इथून जाता येत नाही, हवा खेळती बंद झाली, त्यानंतर सूर्यप्रकाश बंद झाला आहे। पण काय होतंय आता जे पाऊस पडाला आहे, पाऊस सांगितलेला आहे, पावसाचे जर थेंब समजा ह्या ठिकाणी जर तुमचं पाऊस थांबलेला आहे एखादी थेंब, तर ह्या ठिकाणी काय होतं अशा प्रकारे हो का ह्या व्हिडिओमध्ये बघा, अशा प्रकारे ह्या ठिकाणी काळं जे आहे हे काळं असं चढून ह्या ठिकाणचं बोंड तुमचं गळून जाते। त्यासाठी तुम्हाला बुरशीनाशक आवश्यक आहे। आणि सांगायचं की एक बुरशीनाशक, 2 बोंडअळीसाठी एक प्रोपेक्स सुपर, ते पण आपल्याला 30 ml न वापरायचं। त्यानंतर चमत्कार, आणि त्यानंतर काय राहिलं आपलं एक बुरशीनाशक म्हणजे साप सांगतो मी तुम्हाला। त्यानंतर हंस मोती कंपनीचं हाईट कमी करण्यासाठी, बोंडाची साईज वाढवण्यासाठी। त्यानंतर पांढरी माशी, थ्रिप्स यासाठी आपल्याला पोलीस वापरायचे, पूर्ण क्लिअर होऊन जाईल, त्यानंतर कोणतंच कीड राहणार नाही त्यावर, म्हणजे थ्रिप्स वगैरे, पांढरी माशी, मावा, तुडतुडा सगळेच वर काम करणार एक आहे। असं आपल्याला
त्यानंतर 05234 हे एक वॉटर सोल्युबल अशा प्रकारचे तुम्हाला ह्या ठिकाणी फवारणी करायचे, तर तुम्हाला योग्य त्याचा तुम्हाला हे होऊन जाईल। तर अशा प्रकारे पूर्ण आपला कापूस ट्रीटमेंटनुसार आता ह्याला 5वी फवारणी करायचे। जर कुणाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।